एका मुलाने पैशाच्या मोहात स्वतःच्या वडिलांना घराबाहेर काढलं आणि जाताना त्या वडिलांनी फक्त एकच वाक्य म्हटलं, बाळा, अन्यायाचा हिशोब माणूस नाही, वेळ करते. 12 वर्षांनी त्याच मुलाला कोर्टात उभं राहावं लागलं. तिथे समोर उभे होते त्याचेच बाबा, पण त्यांच्या हातात सूड नव्हता तर प्रेम होतं. न्यायालयात उघड झालेलं एक सत्य पाहून मुलाच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो सर्वांसमोर बाबांच्या पायावर कोसळला. शेवटपर्यंत ही हृदयस्पर्शी कथा नक्की पहा, कारण या कथेचा शेवट तुमच्या डोळ्यात अश्रू आणि मनात आईवडिलांविषयीचा आदर आणेल. सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात रामभाऊ पाटील आपल्या मुलगा निखिलसोबत राहत होते. रामभाऊ गरीब शेतकरी होते. आयुष्यभर उन्हातान्हात राबवून त्यांनी आपली जमीन वाचवली आणि मुलाला शिकवून मोठं केलं. त्यांचं एकच स्वप्न होतं, माझा मुलगा माझ्यापेक्षा चांगलं आयुष्य जगावा. निखिलचं लग्न प्रियाशी झालं. सुरुवातीचे काही महिने सर्व काही छान होतं, पण हळूहळू प्रिया घरातील वातावरण बदलू लागली. ती निखिलच्या कानात रोज एकच गोष्ट भरवू लागली, तुझे बाबा अजूनही सगळ्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करतात. जमीन आपल्या नावावर आहे, पण त्यांच्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. निखिल सुरुवातीला शांत राहिला, पण रोजच्या बोलण्याने त्याचं मन बदलू लागलं. एक दिवस निखिलने वडिलांसमोर कागद ठेवले, बाबा, या कागदांवर सही करा, जमीन पूर्णपणे माझ्या नावावर होईल. रामभाऊ हसले, बाळा, ही जमीन तर तुझीच आहे, पण मी जिवंत असेपर्यंत आपण सगळे एकत्र राहूया. हे ऐकताच प्रियाचा राग अनावर झाला. ती मोठ्याने ओरडली, मग आम्हीच हे घर सोडून जाऊ. रागाच्या भरात निखिलने वडिलांची छोटी बॅग बाहेर ठेवली. भरल्या डोळ्यांनी तो म्हणाला, बाबा, आता तुम्ही दुसरीकडे राहा. रामभाऊ काही क्षण शांत उभे राहिले. त्यांनी घराकडे शेवटचं एकदा पाहिलं, आईच्या फोटोला नमस्कार केला आणि मुलाजवळ येऊन म्हणाले, बाळा, आज तू मला घराबाहेर काढला आहेस, पण लक्षात ठेव, अन्यायाचा हिशोब माणूस करत नाही, वेळ करते. हे बोलून रामभाऊ हळूहळू घराबाहेर पडले. गावाच्या रस्त्यावर हातात एक छोटी बॅग, डोळ्यात अश्रू आणि मनात मुलासाठीच आशीर्वाद. त्यांनी मागे वळून पाहिलं नाही, कारण त्यांना विश्वास होता की एक दिवस सत्य आणि वेळ दोन्ही त्यांच्या बाजूने उभे राहतील. पण त्यांना माहीत नव्हतं, 12 वर्षांनी एका कोर्टात असा दिवस उगवणार होता जो निखिलचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होता. रामभाऊ घर सोडून शहरात आले. खिशात फक्त काहीशे रुपये, हातात एक छोटी बॅग आणि मनात मुलाच्या सुखासाठी प्रार्थना. त्यांनी कधीच मुलाला शाप दिला नाही. उलट रोज देवाला एकच मागणं मागायचे, देवा, माझा मुलगा सुखी राहू दे. सुरुवातीचे काही दिवस रामभाऊ बांधकामावर मजुरी करू लागले. वय झालं होतं, तरीही ते दिवसभर कष्ट करायचे. रात्री एका छोट्याशा खोलीत एकटे बसून पत्नीच्या फोटोशी बोलत बसायचे. आपला मुलगा एक दिवस नक्की परत येईल. एके दिवशी रामभाऊ काम करत असताना अचानक चक्कर येऊन खाली पडले. तेवढ्या समाजसेवक अभय देशमुख तिथे आले. त्यांनी रामभाऊंना दवाखान्यात दाखल केलं. उपचारानंतर अभय म्हणाले, काका, तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाने आता एकटं राहायचं नाही. आमच्या वृद्ध सेवा संस्थेत चला. रामभाऊंनी नम्रपणे होकार दिला. इतरांसाठी जगा, त्या संस्थेत राहून. रामभाऊ वृद्धांची सेवा करू लागले. कोणाला औषध द्यायचे, कोणाला जेवण वाढायचे, कोणाला धीर द्यायचे. लवकरच सर्वजण त्यांना प्रेमाने रामकाका म्हणू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू दिसू लागलं. दुसरीकडे निखिलने वडिलांची जमीन विकून मोठा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला भरपूर पैसा आला, मोठं घर, महागडी गाडी, ऐशोआरामी जीवन. पण जास्त काळ हे सुख टिकणारं नव्हतं. एका चुकीच्या निर्णयामुळे त्याचा व्यवसाय कोसळू लागला. बँकेच्या नोटिसा, मोठमोठी कर्ज आणि अखेर कोर्टाची नोटीस त्याच्या घरी पोहोचली. ही नोटीस त्याचं नशीब कायमचं बदलून टाकणार होती. कोर्टाची नोटीस हातात घेताच निखिलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या कंपनीवर कोट्यवधींचं कर्ज झालं होतं. बँकेने मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. कधी काळी ज्या ऑफिसमध्ये शेकडो कर्मचारी काम करत होते, तिथे आता शांतता होती. एकामागून एक कर्मचारी नोकरी सोडून गेले. व्यवसायातील भागीदारांनीही साथ सोडली. निखिल एकटाच उरला. तो स्वतःशीच म्हणाला, हे माझ्यासोबतच का घडतं? घरातही वाद सुरू झाले. पैसा कमी होताच प्रियाचं वागणं बदललं. ती रोज निखिलवर राग काढू लागली. तुझ्यामुळे आपलं सगळं संपलं.
तुझ्याकडे आता ना पैसा उरला आहे ना प्रतिष्ठा. निखिल शांतपणे सगळं ऐकत राहिला. त्याला नकळत बाबांची आठवण येऊ लागली. एक दिवस कपाट आवरताना त्याला एक जुना फोटो सापडला. त्या फोटोत लहानपणी तो बाबांच्या खांद्यावर बसला होता. रामभाऊ हसत होते आणि त्याच्या हातात शाळेची बॅग होती. फोटो पाहताच निखिलच्या डोळ्यात अश्रू आले. बाबा, तुम्ही मला कधीच दुःख दिलं नाही, मग मी तुमच्याशी इतका कठोर का वागलो? कोर्टाचा दिवस जवळ आला. दरम्यान बँकेने जमीन आणि मालमत्तेच्या कागदपत्रांबाबत मोठा दावा दाखल केला. न्यायालयाने अंतिम सुनावणीची तारीख जाहीर केली. निखिलला वकील म्हणाला, या केसचा निकाल तुमचं संपूर्ण भविष्य ठरवेल. निखिलची रात्रभर झोप उडाली. त्याच दिवशी रामभाऊ ज्या वृद्ध सेवा संस्थेत काम करत होते, त्या संस्थेलाही सामाजिक कार्यासाठी न्यायालयात सन्मानित पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं. रामभाऊंना अजिबात कल्पना नव्हती की ज्या कोर्टात ते जाणार होते तिथेच 12 वर्षानंतर त्यांची आणि मुलांची समोरासमोर भेट होणार होती. आणि त्या भेटीत असं सत्य समोर येणार होतं ज्यामुळे निखिलचं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं. सुनावणीचा दिवस उजाडला. जिल्हा न्यायालयाबाहेर मोठी गर्दी होती. निखिल आपल्या वकिलासोबत कोर्टात पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. त्याला वाटत होतं आज त्याचं सर्वस्व जाणार. कोर्टाच्या आवारात समाजसेवक अभय देशमुख वृद्धांच्या संस्थेतील काही ज्येष्ठ नागरिकांसोबत आले. त्यांच्यामध्ये रामभाऊही होते. 12 वर्षानंतर बाप आणि मुलगा समोरासमोर उभे होते. निखिलच्या हातातून फाईल खाली पडली. बाबा? रामभाऊने त्याच्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त शांत स्मित होतं. ते म्हणाले, कसा आहेस बाळा? हे ऐकून निखिलच्या डोळ्यात पाणी आलं. सुनावणी सुरू झाली. न्यायालयात दोन्ही बाजूंचे वकील आपले युक्तिवाद मांडले होते. अचानक बँकेच्या वकिलाने एक जुनी फाईल न्यायाधीशांसमोर ठेवली. त्या फाईलमध्ये 12 वर्षापूर्वीची मूळ जमिनीची कागदपत्रं होती. संपूर्ण न्यायालय शांत झालं. कागदपत्रावरून स्पष्ट झालं, रामभाऊने स्वतःच्या इच्छेने संपूर्ण मालमत्ता मुलाच्या नावावर केली होती. त्या बदल्यात त्यांनी फक्त एकच अट ठेवली होती, माझ्या मृत्यूपर्यंत मला या घरात राहू द्या. पण ही अट नंतर बेकायदेशीरपणे कागदपत्रातून काढून टाकण्यात आली होती. हे ऐकताच निखिल हादरला. खरा दोषी समोर आला. कोर्टात निखिलचा माजी व्यावसायिक भागीदार उभा राहिला. त्याने कबूल केले, जमिनीची कागदपत्र बदलण्याचा सल्ला मीच दिला होता. माझ्या स्वार्थासाठी मी निखिलला चुकीच्या मार्गावर नेलं. संपूर्ण न्यायालयात एकच कुजबूज सुरू झाली. निखिलचं डोकं खाली झुकलं. निखिलला बाबांचे शब्द आठवले, अन्यायाचा हिशोब माणूस करत नाही, वेळ करते. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळूहळू रामभाऊंकडे चालत जाऊ लागला. कारण आता त्याला समजलं होतं, त्याने फक्त वडिलांनाच नाही तर स्वतःच्या आयुष्यालाही घराबाहेर काढलं होतं. कोर्टात काही क्षण पूर्ण शांतता होती. निखिलचे डोळे खाली होते. रामभाऊ मात्र शांतपणे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त एका वडिलांचं निस्वार्थ प्रेम होतं. न्यायाधीशांनी सर्व कागदपत्र पाहिली. मग ते म्हणाले, या न्यायालयासमोर स्पष्ट झालं आहे की रामभाऊंनी स्वतःच्या इच्छेने सर्व मालमत्ता मुलाच्या नावावर केली होती. मात्र त्यांच्या राहण्याच्या अधिकाराशी छेडछाड करण्यात आली. हे गंभीर कृत्य आहे. त्यानंतर न्यायालयाने रामभाऊंना त्यांच्या राहण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार परत दिला. संपूर्ण कोर्टात टाळ्यांचा कडकडाट झाला. निर्णय ऐकताच निखिल धावत रामभाऊंच्या पायावर पडला. तो रडत म्हणाला, बाबा, मला माफ करा. मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. पैशाच्या मोहात मी माझेच बाबा गमावले. त्यांचे अश्रू रामभाऊंच्या पायावर पडत होते. रामभाऊंनी निखिलला अलगद उचललं. त्यांच्या डोक्यावर हात ठेवत ते म्हणाले, बाळा, आई वडिलांच्या मनात मुलासाठी राग नसतो, दुःख असतं, पण प्रेम त्याहून मोठं असतं. हे ऐकून कोर्टात उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. प्रिया पुढे म्हणाली. तीही रडत रामभाऊंसमोर हात जोडून म्हणाली, बाबा, माझ्या स्वार्थामुळे हे सगळं घडलं, मला माफ करा. रामभाऊ हसत म्हणाले, चूक मान्य करणं हीच बदलाची पहिली पायरी असते. कोर्टातून बाहेर पडताना रामभाऊ थांबले. ते म्हणाले, ही जमीन, हा पैसा आणि ही संपत्ती माझ्यासाठी महत्त्वाची नाही. पण आजपासून या संपत्तीचा उपयोग अशा वृद्धांसाठी होईल ज्यांना त्यांच्या मुलांनी एकटं सोडलं आहे. हे ऐकताच निखिलच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. आता त्याने ठरवलं होतं, उरलेलं संपूर्ण आयुष्य तो बाबांच्या सेवेसाठी आणि इतर वृद्धांच्या मदतीसाठी समर्पित करणार. रामभाऊ आणि निखिल अनेक वर्षांनी एकत्र घरी परतले. घर तेच होतं, पण नात्यांमध्ये खूप काही बदललं होतं.
निखिलच्या मनात फक्त एकच विचार होता, बाबांनी मला इतकं मोठं मन कसं दाखवलं. रामभाऊ आपल्या जुन्या खोलीत गेले. धुळीने माखलेली त्यांची जुनी खुर्ची, भिंतीवर आईचा फोटो आणि कपाटात ठेवलेली काही पुस्तकं. रामभाऊ शांतपणे खुर्चीत बसले. निखिल दारात उभा राहून हे सगळं पाहत होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. निखिल बाबाजवळ येऊन म्हणाला, बाबा मला शिक्षा द्या, मी तुमचा गुन्हेगार आहे. रामभाऊ त्याचा हात हातात घेत म्हणाले, बाळा, शिक्षा दिली तर तुला वेदना होतील, पण तुला माफ केलं तर माझं मन शांत होईल. हे ऐकताच निखिल बाबांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला. दुसऱ्या दिवशी निखिलने आपला उरलेला व्यवसाय विकला. त्या पैशातून त्याने बाबांच्या नावाने रामभाऊ आधार सेवा ट्रस्ट सुरू केला. या ट्रस्टमध्ये निराधार वृद्धांसाठी मोफत निवारा, मोफत आरोग्य सेवा, कायदेशीर मदत आणि दररोज मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली. रामभाऊंच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. प्रियाला हे आपल्या चुकीची जाणीव झाली होती. ती स्वतः वृद्धांची सेवा करू लागली. प्रत्येक आजी आजोबांना ती आदराने म्हणायची, आजपासून तुम्हीच माझं कुटुंब आहात. रामभाऊ तिच्याकडे पाहून हसले. रामभाऊ म्हणाले, बाळा, माझ्या आयुष्यात आता एकच इच्छा उरली आहे. या ट्रस्टमुळे एकाही आईवडिलांना वृद्धापकाळात घराबाहेर पडावं लागू नये. निखिलने बाबांचा हात घट्ट धरला. बाबा, हे स्वप्न आता माझंही आहे. पण अजून एक शेवटचा क्षण बाकी होता, जो संपूर्ण गावाच्या डोळ्यात अश्रू आणणार होता. काही महिन्यांनी रामभाऊ आधार सेवा ट्रस्ट संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाला. ज्या वृद्धांना कधी स्वतःच्या घरात जागा नव्हती, त्यांना इथे सन्मान, प्रेम आणि आधार मिळत होता. रामभाऊंचं स्वप्न हळूहळू पूर्ण होत होतं. ट्रस्टच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होतं. संपूर्ण गाव तिथे जमलं होतं. मंचावर रामभाऊ, निखिल आणि प्रिया उभे होते. प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आई वडील हे ओझं नाहीत, ते आपलं भाग्य आहेत. हे वाक्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. माईक हातात घेत निखिल म्हणाला, मी आयुष्यात खूप मोठी चूक केली. ज्यांनी मला चालायला शिकवलं त्यांनाच मी घराबाहेर काढलं. पण माझ्या बाबांनी मला शिक्षा नाही दिली. त्यांनी मला माफ केलं. संपूर्ण सभागृह शांत झालं. रामभाऊ पुढे आले. ते हसत म्हणाले, मुलं चुकू शकतात, पण आईवडिलांचं प्रेम कधीच चुकत नाही. रागाने नाती तुटतात, पण प्रेमाने ती पुन्हा जोडली जातात. टाळ्यांचा कडकडाट झाला. एक वृद्ध आजोबा मंचावर आले. त्यांनी रामभाऊंच्या हातात घेतले आणि म्हणाले, तुमच्यामुळे आम्हाला पुन्हा कुटुंब मिळालं. हे ऐकताच रामभाऊंच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. निखिलला हे अश्रू आवरले नाहीत. आईवडिलांची किंमत त्यांच्याजवळ असताना ओळखा, कारण वेळ निघून गेल्यावर पश्चाताप उरतो, पण ती माणसं परत येत नाहीत. क्षमा ही कमकुवतपणा नसून सर्वात मोठी ताकद असते, आणि प्रेम हेच प्रत्येक नात्याचं खरं न्यायालय आहे. मित्रांनो, पैसा, संपत्ती आणि यश पुन्हा मिळू शकतं, पण आईवडिलांसोबत घालवलेला वेळ कधीच परत मिळत नाही. ज्या हातांनी आपल्याला चालायला शिकवलं, त्याच हातांना वृद्धापकाळात आधार देणं हीच आपल्या आयुष्याची सर्वात मोठी जबाबदारी आहे. आईवडिलांच्या मनात मुलांसाठी राग नसतो, असतं ते फक्त निस्वार्थ प्रेम. म्हणून त्यांना कधीही एकटं सोडू नका, त्यांचा अपमान करू नका आणि त्यांची किंमत ते आपल्यासोबत असतानाच ओळखा. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये आई वडील हेच खरे देव असं नक्की लिहा. अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशा सुंदर कथा घेऊन येण्याची प्रेरणा देतो. पुन्हा भेटू एका नव्या भावनिक कथेसह. धन्यवाद.